नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण दिवाळी स्पेशल एकदम परफेक्ट हलवाईसारखी रसरशीत आणि खुसखुशीत अशी बालुशाही बनवते। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर सगळ्यात अगोदर आपल्याला एका वाटीने मोजून 2 वाट्या मैदा घ्यायचा आहे। मैदा आपल्याला अगोदर चाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच बालुशाहीला वापरायचा आहे। तर 2 वाट्या मैदा घेतला। आता या मैद्यामध्ये आपल्याला चवीपुरतं पाव चमचाभर मीठ घालायचं आणि त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा खाण्याचा सोडा सुद्धा बालुशाही बनवण्यासाठी वापरू शकता। तर मैद्यामध्ये मीठ आणि बेकिंग पावडर या ठिकाणी मी मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलाय त्याच वाटीने पाव वाटीभर वितळलेलं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। तर आता हे टाकलेलं तूप आपल्याला या मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे। तर या ठिकाणी तूप आपल्याला खूप कडकडीत गरम सुद्धा करायचं नाही, थोडंसं हलकंसंच कोमट करायचं आणि त्यानंतरच या मैद्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर टाकलेले तूप आपल्याला मैद्यामध्ये हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तूप व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हा मैदा आपल्याला मुठीमध्ये दाबून बघायचा आहे। मुठीमध्ये असा मैद्याचा गोळा तयार झाला की समजून जायचं की टाकलेले तूप आपलं मैद्यामध्ये एकदम बरोबर झालेलं आहे। त्यानंतर आता बालुशाहीला एकदम परफेक्ट हलवाईसारखी टेस्ट येण्यासाठी यामध्ये 3 चमचे दही टाकून घ्यायचं आहे। दही या ठिकाणी खूप आंबट नाही घालायचं, हलकंसं आंबट असलेलंच आपल्याला दही बालुशाहीला वापरायचं आहे। दह्यामुळे आपल्या बालुशाहीची चव एकदम परफेक्ट हलवाईसारखीच लागते। तर या ठिकाणी मी आता या मैद्याच्या पिठामध्ये टाकलेले दही एकजीव करून घेतले। त्यानंतर आता या पिठामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं। मळून घ्यायचं म्हणजे एकदम सॉफ्टसुद्धा हे पीठ आपल्याला बालुशाहीचं मळायचं नाही, फक्त आपल्याला हे पीठ हाताने असं जोडून घ्यायचं आहे। आणि हे बालुशाहीचं पीठ मळताना खूप पातळसुद्धा झालं नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे। पातळ जर झालं तर आपली बालुशाही छान तयार होणार नाही। तर या पिठामध्ये अगदी थोडं पाणी टाकत मी या ठिकाणी बालुशाहीचं पीठ या पद्धतीने जोडून घेतले। बघू शकता हे मळलेलं पीठ खूपसुद्धा सॉफ्ट मळलेलं नाही, फक्त असं या पद्धतीचं जोडून घेतलेलं आहे। तर हलवाईसारखी परफेक्ट बालुशाही येण्याकरिता आपल्याला याच पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मळलेलं पीठ आता मुरण्यासाठी आपल्याला हे पीठ अर्धा तास झाकून बाजूला ठेवायचं आहे। तोपर्यंत आता आपण बालुशाहीचा पाक तयार करून घेऊ। तर बालुशाहीचा पाक तयार करण्यासाठी आपण ज्या वाटीने मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1.5 वाटी साखर मोजून घ्यायची आणि त्याच वाटीने बरोबर 1.5 वाटी पाणी या साखरेमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर साखर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हाय टू लो फ्लेमवर या पाकेला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे उकळी आलेली आहे आणि बघू शकता साखर पूर्णपणे वितळलेली आहे। आता हा पाक आपल्याला मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचा आहे। तर इथे मी 3 मिनिटं पाक उकळून घेतला आहे। आता या पाकामध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आणि तुम्हाला जर इथे या पाकामध्ये ऑरेंज फूड कलर जर वापरायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तर विलायची पावडर टाकल्यानंतर आता हा पाक परत आपल्याला 1 मिनिटभर उकळून घ्यायचा आहे। मिनिटभर पाक उकळून झाल्यानंतर आता हा पाक बालुशाहीसाठी तयार झाला आहे की नाही बघायचे। तर पाकातला चमचा वरती करायचा आणि या चमच्याचा शेवटचा ड्रॉप हातावरती घ्यायचा आहे आणि दोन्ही बोटाच्या मध्ये हा पाक दाबून बघायचा। तर बघू शकता दोन्ही बोटाच्या मध्ये हलकीशी तार तुटायला लागलेली आहे। तर आपल्याला एकदम असाच हा पाक बालुशाही बनवण्यासाठी पाहिजे आहे। तर इथे आता आपला हा पाक तयार झालाय। तर गॅस बंद करायचा आणि तयार झालेला पाक आता बाजूला ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्या बालुशाहीच्या पिठाला सुद्धा ठेवून अर्धा तास झाला आहे। अर्ध्या तासामध्ये हे पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे। मुरलेलं पीठ थोडंसं असं हाताने सॉफ्ट करायचं आणि त्यानंतर बालुशाहीच्या आतमध्ये छान लेयर येण्याकरिता आपल्याला हे पीठ असं तोडायचं आणि जोडायचं, तोडायचं आणि परत जोडायचं। तर ही प्रोसिजर आपल्याला 7 ते 8 वेळेस करायची, म्हणजे आपल्या बालुशाहीच्या आतमध्ये छान लेयर्स येतात। आणि त्यानंतर या मळलेल्या पिठाचा आपल्याला थोडासा असा रोल करून घ्यायचा आणि बालुशाही बनवण्याकरिता आता आपल्याला या पिठाचे लहान लहान आकारामध्ये गोळे तोडून घ्यायचे आहे।
तर या ठिकाणी घेतलेल्या प्रमाणामध्ये आपल्या या पिठाचे 11 ते 12 गोळे तयार झालेले आहे। तर आता आपण याची लगेच बालुशाही बनवणार आहे। तर तोडलेला गोळा असा हातावर घ्यायचा आणि हलक्या हाताने या गोळ्याला असं वरतून सॉफ्ट करायचं आणि त्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये हे पीठ असं प्रेस करायचं। प्रेस केल्यानंतर आपल्याला हाताचं बोट आहे ते या बालुशाहीमध्ये या पद्धतीने घालायचं आहे। तर बघू शकता एकदम मस्त असा बालुशाहीच्या आतमध्ये होल तयार झालेला आहे आणि अगदी मस्त अशी बालुशाही तयार झाली। तर ही तयार केलेली बालुशाही बाजूला ठेवते आणि परत एक बालुशाही तुम्हाला बनवून दाखवते। सेम पद्धतीने तोडलेला गोळा हातावर सॉफ्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये हा गोळा असा प्रेस करायचा। प्रेस केल्यानंतर हाताचं बोट या बालुशाहीच्या मधोमध घालायचं आहे आणि मस्त बघू शकता बालुशाहीच्या मध्ये होल तयार झाला आणि मस्त अशी बालुशाही सुद्धा तयार झाली। तर सेम पद्धतीने काही बालुशाही मी इथे तयार करून घेतली। आता तयार केलेली बालुशाही आपण तेलामध्ये तळून घेऊ। तर बालुशाही तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। तर बालुशाही तळण्यासाठी खूप कडकडीत सुद्धा तेल गरम करून घ्यायचं नाही, हलकंसं गरम तेल करून घ्यायचं आणि त्यानंतर तेलामध्ये आपल्याला बालुशाही सोडायची आहे। बालुशाही तेलामध्ये सोडल्यानंतर मिनिटभर तळू द्यायची आणि त्यानंतरच झाऱ्याने आपल्याला ही बालुशाही अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची। आणि ही बालुशाही तेलामध्ये तळत असताना आपल्याला खूप जास्त सुद्धा झाऱ्याने हलवायची नाही, फक्त मध्ये मध्ये आपल्याला झाऱ्याच्या मदतीने या बालुशाहीच्या वरती असं तेल सोडायचे, म्हणजे बालुशाही वरतून तळायला सुद्धा छान मदत होते आणि मस्त फुगते सुद्धा। तर बघू शकता अगदी 1-2 ते 3 मिनिटांमध्ये बालुशाही तेलामध्ये छान फुगलेली आहे। तर अशी थोडीशी बालुशाही तळून झाल्यानंतरच आपल्याला या बालुशाहीची बाजू बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला या बालुशाहीच्या वरती तेल सोडायचं आणि 2 मिनिटं तळून घ्यायची। आणि ही बालुशाही आपल्याला संपूर्ण मंद आचेवरच तळायची आहे, म्हणजे आतपर्यंत ही बालुशाही छान तळल्या जाते। तर अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला या बालुशाहीची बाजू बदलत बदलत बालुशाही छान ब्राऊन रंगाची तळून घ्यायची। तर या ठिकाणी बालुशाही बघा मी मस्त अशी ब्राऊन रंगाची तळून घेतलेली आहे। बालुशाही मस्त अशी तेलामध्ये फुगलेली आहे। बालुशाहीनं बघू शकता लेयर सुद्धा खूप छान पडलेले आहे आणि मस्त बालुशाही तळून झाली। तळलेली बालुशाही आता झाऱ्यामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपल्याला ही तळलेली बालुशाही पाकामध्ये टाकून घ्यायची आहे। तर या ठिकाणी जर तुमचा पाक थोडा थंड झाला असेल तर तुम्ही हा पाक परत गरम करून सुद्धा घेऊ शकता आणि गरम पाकामध्ये अशा गरमागरम तळलेल्या बालुशाही टाकून घ्यायच्या। त्यानंतर चमच्याने ही बालुशाही पाकामध्ये अशी मिक्स करून घ्यायची। जोपर्यंत आपली बालुशाहीची दुसरी बॅच तळत नाही तोपर्यंत पहिली बॅच आपल्याला पाकामध्येच ठेवायची आहे। फक्त मध्ये मध्ये आपल्याला या बालुशाहीची बाजू पाकामध्ये बदलून घ्यायची, म्हणजे बालुशाहीमध्ये छान पाक मुरला जातो। तर या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या बालुशाही सुद्धा मी सेम पद्धतीने मंद आचेवर तळून घेतलेल्या आहेत। बघू शकता खूप मस्त बालुशाही तळून झाली। आता तळलेली बालुशाही एका मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आणि अगोदरची बालुशाही तुम्ही बघू शकता पाकामध्ये मस्त अशी टम्म झालेली आहे। तर आता ही बालुशाही एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायची आणि आपली तळलेली बालुशाहीची दुसरी बॅच सुद्धा आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायची। पाकामध्ये बालुशाही मिक्स करायची आणि 2 ते 3 मिनिटांनी या बालुशाहीची बाजू बदलून घ्यायची। तर ही बालुशाही सुद्धा आपल्याला पाकामध्ये 4 ते 5 मिनिटं ठेवायची। 5 मिनिटांनंतर बालुशाही पाकामधून काढून घ्यायची। तर या ठिकाणी बालुशाही पाकामधून काढल्यानंतर मी कोरड्या होण्यासाठी अर्धा तास ठेवलेल्या होत्या। अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला ही बालुशाही दाखवत आहे। तर बघू शकता अगदी मस्त हलवाईसारखी परफेक्ट या ठिकाणी रसरशीत अशी आपली बालुशाही तयार झाली आहे। बालुशाही तोडून दाखवते तर बघू शकता आतपर्यंत अगदी मस्त पाक गेलेला आहे। बालुशाहीना लेअरसुद्धा मस्त पडलेले आहेत। तर बघू शकता अगदी रसरशीत आणि खुसखुशीत या ठिकाणी आपली हलवाईसारखी बालुशाही घरच्या घरी तयार झाली आहे। तर येणाऱ्या दिवाळीला माझ्या पद्धतीने अशी बालुशाही नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।